Audio Jungle. Audio Jungle. It is an inaugural function. I can say good morning to all, and very good morning. We are in last phase of inaugural function. So I am happy to express my views on the inaugural session, which has been inaugurated by Chief Guest Mr. Victor and all many dignitaries of the dais. Honorable Ludmila Madam from Greek World Tradition, Moscow, Russia. Then which we have heard about the Mauritius Madhumati ma'am, as well as the Vishwadeep sir. Then we have listened about the Zambia as a country where Sungaonkar sir, then Honorable Sanjukji Waghere Patil, who expressed his views on the conference as well as given us the best wishes. The principals from the Post College and the Karzat College, Dr. Nagarkar sir, Professor Dr. Sanjay Nagarkar sir, Professor Dr. Pandurang Bhosle sir, and again Dr. Snehal Tavre, विशेष सर्व मंचावर उपस्थित असणारे पाहुणे, आमचे साकोरे सर आणि समोर उपस्थित असणारे महाविद्यालयातील तीनही महाविद्यालयातील सगळे पार्टिसिपंट्स, वेगवेगळ्या महाविद्यालयातून आलेले खूप मोठ्या प्रमाणात असणारे सगळे पार्टिसिपंट्स, सुरुवातीला मी धन्यवाद देईल डॉक्टर स्नेहल तावरे मॅडम. तुम्ही सगळ्या या सहकार्यांची आमची सगळ्यांची एकत्र मूठ बांधली आणि म्हणून आपण त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. एवढ्या मोठ्या इनॉग्रेशनच्या 3 पाहुणे ज्याच्यात बोलले त्याच्यानंतर अध्यक्षांनी काही बोलायचं नाही आहे, कारण मला माहिती नाही पुढचं शेड्यूल काय असेल. ॲक्च्युली वी हॅव स्टार्टेड इट लेट आणि त्याच्यामुळं अध्यक्ष म्हणून काही इतकी मोठी माणसं बोलल्यानंतर काही बोलावं असा भाग नाही आहे. परंतु डॉक्टर मधुमती मॅडम ज्या तावरे मॅडमच्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्याबरोबर मिस्टर विश्वदीप सर, हू इज अ रिजनल डेव्हलपमेंट ऑफिसर, नॅशनल डेव्हलपमेंट युनिट, आणि मला वाटतं की मधुमती मॅडम ह्या MGI महात्मा गांधी इन्स्टिट्यूटमध्ये सिनियर लेक्चरर, फॉर्मर हेड डिपार्टमेंट ऑफ मराठी इथून आलेले आहेत. मला असं वाटतं की विक्टर सरांनी जे भाष्य केलं ते द रिफॉर्मर्स, दोज हू वर्क हार्ड टू मेक इन इंडिया, ॲज वेल ॲज रशिया असेल किंवा इतर देश असतील, त्यांच्यामध्ये सगळं कॉन्ट्रिब्युशन देऊन भारताचं भलं करण्याच्या संदर्भात किंवा चांगला भारत उभा करण्याच्या संदर्भात ज्यांनी भागीदारी केली ती सगळी मोठी माणसं, नेहरू, महात्मा गांधी, इव्हन आत्ताचे पंतप्रधान, ही सगळी मंडळी यांच्याबद्दल बोलत असताना, आणि मग अशा सगळ्या इंटरनॅशनल डिग्नेटरीजच्या माध्यमातून आपण सगळी मंडळी एक चांगला विषय देण्याच्या संदर्भातली भूमिका डॉक्टर तावरे मॅडमनी घेतली आणि डॉक्टर संजय नगरकर सर यांचा पाठपुरावा, डॉक्टर भोसले सरांची बरीच मोठी ॲडजस्टमेंट, त्याच्यामुळं ही आज त्यांचे सगळे सहकारी साकोरे सर ते बरोबर आहेत आणि तुम्ही सगळे मंडळी, मला असं वाटतं की याच्यामुळं हे आजचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे हा
चिंतनाचा विषय कसा व्हावा मराठीच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून 2 प्रोफेसर इथं आहेत. मॅडमने उल्लेख केला की आम्ही पुस्तकं काढली आणि ती कला फक्त डॉक्टर तावरे मॅडमलाच अवगत आहे. आणि म्हणून मॅडम खरंच तुम्ही सगळ्यांना लिहितं करता. तुमच्या विद्यार्थिनीसमोर इथं असलेल्या ब्रिक्सच्या पाहुण्यांच्या समोर हे शब्द बोलताना आम्हाला सगळ्यांना आनंद होतोय. हे त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया. त्याच्यासाठी की रयत शिक्षण संस्था असू देत, नाहीतर दुसरी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ असू देत, कुठेही जाऊन तुम्ही सगळ्यांना लिहितं करता. आता हे लिहिणं काय असतं त्याच्याबद्दल मी त्या ओळख करून देताना माझी ओळख करून पाहुण्याला देतात की हे भूगोलाचे प्राध्यापक आहेत. आणि ज्या वेळेला आम्ही काही कवी संमेलनं घेतो त्यावेळेला मात्र मी त्यांच्या याच्यामध्ये कविता सुद्धा सादर करतो. तर तो भाग वेगळा. पण अशा काही लोकांना लिहितं करणं, बोलतं करणं हे थोडंसं मला असं वाटतं की वेगळं काम आहे. There are many personalities who have a lot of knowledge. Asir Sakore sir and the dignitaries, I want to mention the thing that there are many people who has lot of knowledge. आमचे बरेचसे सहकारी कर्जतचे आहेत किंवा बरेचसे सहकारी पिंपरीचे आहेत, त्यांना खूप नॉलेज आहे. पण when teacher has some lot of amount of knowledge, he don't want to write. The thing is that त्यांना लिहायचं नाहीये. अँड अनदर थिंग की ज्याच्यामुळे आत्ता आपण NEP ला आलो ती एक गोष्ट मला मेन्शन करायची की इवन दे डोंट वॉन्ट टू ऍक्ट. त्यांना कृती करायची नसते. आणि नॉलेजचं रूपांतर जर कृतीमध्ये झालं, लिहिण्यामध्ये झालं, तर नॉलेजला किंमत येते. टाळ्या वाजवा तुम्ही हे कोणी पण सांगत नाही. सो दिस इज अ व्हेरी लॉजिकल थिंग दॅट शी हॅज ट्राईड हर बेस्ट दॅट एव्हरीबडी शुड राईट अँड ऍक्ट. म्हणजे प्रत्येकाने लिहिलं पाहिजे आणि प्रत्येकाने ऍक्शन. ऍक्ट हा शब्द फार महत्वाचा. आम्हाला तुम्हाला सांगायचं कारण असं आहे की NEP ने दिलेला तो शब्द आहे. इफ यू डोंट ऍक्ट नाऊ यू विल नो वेअर. तुम्ही जर का विद्यार्थ्याला करायचं शिकवलं नाही, लिहायचं तर शिकवायलाच लागेल तुम्हाला, पण तुम्हाला विद्यार्थ्याला काम करायचं शिकवावं लागेल. My origin is from that side that I have started few courses which I wish and I want to that every student must act. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण काहीतरी करू शकलो आणि ते विद्यार्थी काहीतरी करू शकतात. जर कृती केली नाही, नुसताच बसून राहिला आणि थिंकिंग. एक मला माहितीतले होते शिक्षक, लिहायचे फक्त लिहायचे आणि मला करा काहीतरी. माझे मित्र आहेत ते दुसऱ्या कॉलेजचे, इथले नव्हते. तर so I requested that I'm busy in my work. I request you to please go ahead and act, do something. So he never won. After that he retired. So he was waiting for retirement. Now I don't know he is acting or not. मला माहिती नाही. त्या घरी गेल्यावर कदाचित कृती करावीच लागते कारण घरचे मास्टर दुसरे असतात, बरोबर. ते त्यांच्याकडून काम टाळ्या वाजवा काम करूनच घेतात. सो दिस इज द थिंग. तावरे मॅडम मी मराठीचा माणूस नाही. तर मला हे सांगायचं कारण असं आहे की द टाइम यू शुड आयडेंटिफाय द थिंग्स विच आर चेंजिंग अराउंड यू. That things that is called as the analysis of the situation. Actually, you are going for NEP, and the institutions like the UGC, the government, and the universities, they are asking go for intensive, go for on-job training, many things, many more. So let us open that. आता आपल्याला डोळे उघडले पाहिजेत आणि आता लिहितं झाल्यानंतर म्हणजे बोलायला तर काय होतं की बरेच लोक बोलतात. चांगलं आहे, बोलतात ही गोष्ट चांगली आहे. मुलांना बोलायला शिकवलं पाहिजे. मग मुलांना बोलायला शिकवल्यानंतर मग त्याला लिहायला शिकवलं पाहिजे आणि मग त्याला करायला शिकवलं पाहिजे काहीतरी वेगळं. आणि ते तुमच्या विषयात दडलेलं आहे. मला खूप लोकांनी असे प्रश्न विचारले, देर इज नो एनी प्रॅक्टिकल इन माय सब्जेक्ट. म्हणजे मराठीत तर मला नगरकर सर भेटले औंधला, त्यावेळेला मला असं वाटलं की मराठीत प्रॅक्टिकल आहे. म्हणजे खोटं बोलायचं काही कारण नाही आहे. मी आता काही खोटं बोलण्याचं काही कारणच नाही आहे. मग काहीतरी प्रॅक्टिकल होतं, ते आम्ही एकत्र काम करत होतो. मग मराठीत प्रॅक्टिकल असतं असं कळल्यानंतर आमचे संस्थाचालक सांगत असायचे, डॉक्टर अनिल पाटील साहेब सतत सांगतात या संदर्भात
की तिथं खूप गोष्टी करण्यासारख्या असतात आणि त्या गोष्टी करण्यासारख्या शिकवल्यानंतर त्याचं करिअर होतं, अशा संदर्भातला एक मुद्दा आहे. आणि म्हणून मला ही जादू जी तावरे मॅडमनी केली, आमच्याकडून करून घेतली, त्याचं आश्चर्य वाटतं. काही काही गोष्टी असतात विचाराच्या, त्या आपण सोडून देऊ. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळे विभाग प्रमुख इथं आले, नगरकर सर, त्यांचं सगळ्याचं पुस्तक प्रकाशित झालं आणि त्याच्यानंतर ते आता शब्दात रूपांतरित झालंय आणि ते शब्द महत्त्वाचे आहेत. ते शब्द महत्त्वाचे कसे आहेत, आजचा विषय किती महत्त्वाचा आहे तो तुम्हाला सतत चिंतनात ठेवणार आहे. की तुमच्या काय होतं की ह्या गोष्टी करता करता एखादा माणूस समजा, एखादं उदाहरण घेतलं, आता मधुमती मॅडमचं उदाहरण घेतलं आणि तावरे मॅडमनी त्यांना गाईड केलं. तावरे मॅडम कामच करत गेल्या हो, पण मधुमती मॅडमला लक्षात येतंय की व्हॉट शी हॅज डन ॲक्च्युअली. 4 विद्यार्थी घडवण्यासाठी त्यांनी काय केलं, तावरे मॅडम त्याची केअर करतच नाही, कारण तो इनिशिएटर असतो. एखादा माणूस ज्या वेळेला महात्मा गांधी काम करतात ना, ही डोंट वॉन्ट टू राईट हिमसेल्फ, त्यांना त्यांच्याबद्दल लिहिण्याचं कधीच वाटत नसतं. यू थिंक युअरसेल्फ. When you work for your student, when you work for society, you don't want to write yourself. So somebody should start it. त्याच्यामुळे तावरे मॅडम किती धन्यवाद देऊ. तुम्ही कोण समाजात भारतासाठी, रयत शिक्षण संस्थेसाठी, पुणे विद्यापीठासाठी, जगासाठी कोण काय करतं, भारतासाठी मर्यादित आहे. ते इंटरनॅशनल बाहेरचे लोक असतील, इथले लोक असतील, त्यांनी काय केलं, अशा पर्सनॅलिटी शोधा आणि त्यांच्याबद्दल तुम्ही लिहा, अशी कन्सेप्ट आहे. मला वाटतं बरोबर आहे. मी जर बरोबर बोलत असेल तर भूगोलात कोणी काय केलं आणि त्याच्या विकासासाठी कोणी काय केलं, असं भूगोलाच्या माणसाने लिहावं. आता काय झालं की आमचे लाईफ मेंबर इथं आहेत, हिंगणे सर, केमिस्ट्रीत कसं काय मॅडमच्या कॉन्फरन्सला येऊन बसायचं, पत्रा मॅडम असतील बसायचं, इथं बाकीचे लोक आले असतील. केमिस्ट्रीत भारताच्या विकासासाठी नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये काय केलं, मला आय फाउंड वन मॅन येस्टरडे. कालच माझ्याकडे एक माणूस होता, उद्योजक, आणि मी या सभागृहात एक इंटरनॅशनल नॅनो कॉन्फरन्स घेतली होती, इफ यू रिमेंबर. तर नॅनो टेक्नॉलॉजीवरची कॉन्फरन्स घेतली होती आणि काल एक आमचा तरुण भेटला, 29 वर्षाचा तरुण होता आणि त्याला आमच्या राठोड मॅडमने बोलवलं होतं. त्याचं नाव अथर्व उलंगबा. आणि त्याने सांगितलं की आय एम अ एंटरप्रेनर अँड माय कंपनी इज लोकेटेड ॲट जेजुरी अँड आय हँडल इट फ्रॉम पुणे औंध. आणि ती कंपनी होती नॅनो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जर का पत्रा मॅडमच्या त्या टेबलावर जर पाणी सांडलं तर ते पाणी त्या टेबलाला अजिबात चिकटणार नाही, ते सगळं पाणी आपोआप होऊन जाईल. सो व्हॉट इज द टेक्नॉलॉजी बिहाइंड इट, आय आस्क यू. सो ही टोल्ड मी दॅट इट इज अ नॅनो टेक्नॉलॉजीच्या आधारावर हा 10 वर्षापूर्वी कारखाना नव्हता या प्रकारचा. आता प्रत्येक सरफेसच्या वर, म्हणजे ऑल द सरफेसेस फ्रॉम फर्निचर, ऑल द मॅटिंग्स, कंपनी मॅट्स, सगळ्या ठिकाणी त्याची गरज आहे. आणि त्याचा खूप देशामध्ये त्याचा एक्सपोर्ट. मी तुम्हाला हे का म्हणतो तर दोज हू डू समथिंग फॉर आवर कंट्री, दॅट शुड बी वेलकम बाय द ऑब्झर्वर ऑर वेल विशर्स. जे कोणी बघतात आणि ज्यांना कोणाला आश्चर्य वाटतं की ही प्रगतीचा हा भाग आहे. प्राध्यापकाला पहिल्यांदा दिसला पाहिजे, शिक्षकांना तो पहिल्यांदा दिसला पाहिजे. तुम्हाला खरं वाटतं का खोटं वाटतं का? शिक्षकाला दिसावा ना ही गोष्ट पहिल्यांदा. मग शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी लिहावं की नको लिहावं? बरोबर. तर मी असं म्हणतो, या चळवळीत आम्ही काम करत असताना बदलत्या परिस्थितीनुसार जर तुम्ही लिहित झालात तर बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकायला पाहायला मिळतील की जी प्रगती आपण रिपोर्ट करतो, जी प्रगती आपण नोट करतो, ती नोट केली पाहिजे. नाहीतर काय, जो करतो तो काहीच लिहून ठेवत नाही. असे उपेक्षिताचे उदाहरणं आपल्याला बरेचसे पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आपण त्यांना नंतर आठवतो. खूप उदाहरणं देईल तुम्हाला. मी एन.टी. सरांचं भाषण मला आठवलं मॅडम, की विठ्ठलरामजी शिंदेच्या संदर्भात ते असं म्हणत असत. म्हणजे या गोष्टी तुम्हाला नंतर आठवतात की यांनी हे केलं, ते लिहिलं पाहिजे. जाऊ द्या, खूप बोलता येईल, बरोबर. पण मला मॉरिशसच्या बद्दलचा मुद्दा जर बघितला तर आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जो फरक वाटतो, मॅडमचं भाष्य होतं, खूप चांगली गोष्ट आहे. ही मंडळी बाहेरून आली
आणि त्यांनी आपल्याला इथं मार्गदर्शन केलं. संजय वाघेरे पाटील म्हणले तर साधारणपणे मॉरिशसची जी जमीन आहे ती 2030 स्क्वेअर किलोमीटर आहे आणि मॉरिशसची जी लोकसंख्या आहे ना तर ती लोकसंख्या म्हणजे डेन्सिटी सांगतो मी, लोकसंख्या मला 3 कोटी सांगितली. भारतातले जवळपास कमी जास्त असेल, सरांनी सांगितली 13 लाख म्हणजे खूपच कमी, 1.3 million. But I found the figure that 625 लोक राहतात पर स्क्वेअर किलोमीटरला. ॲज कम्पेअर्ड टू बॉम्बे 47,000 लोक राहतात एका स्क्वेअर किलोमीटरला. मी हे सांगतो त्याचं कारण काय की यू आर थिंकर, तुम्ही त्याचा विचार करण्याची गरज आहे. आणि जर का आपण आणखीन विचार केला तर सरांनी ज्या कंट्रीचं मांडणी केली आफ्रिकन कंट्रीच्या संदर्भामध्ये 28 लोक राहतात पर स्क्वेअर किलोमीटर. 28 त्यांनी ते सांगितलं की तुम्ही किती राहता आणि तिथं किती लोक आहेत. 28 पर स्क्वेअर किलोमीटरला 28 लोक राहतात. माणूस माणसाला भेटत नाही. आपल्या इथं माणसंच आहेत. सो वी आर द पॉप्युलेशन ॲज अ रिसोर्स. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट रिसोर्स. मग जर का पॉप्युलेशन ॲज अ रिसोर्स म्हणल्यानंतर आय वॉन्ट टू पॉइंट आउट अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग दॅट यू मस्ट वर्क ऑन द पॉप्युलेशन. बट त्याला आपल्याला वेळ नाही आहे. आमची पॉप्युलेशन क्वालिटी पॉप्युलेशन असावी याच्याबद्दल आम्ही काय करतो. राईट, शिक्षण संस्था खूप दिवसाचं काम करते, मोठ्या मोठ्या संस्था खूप दिवसाचं काम करतात. शासनाने काय करावं ते त्यांचा प्रश्न आहे, बरोबर. पण मला असं वाटतं की तावरे मॅडमने सुरुवात केली की टीचर अँड एज्युकेटर यांनी त्याच्या संदर्भात लिहावं आणि ही पॉप्युलेशन खूप चांगली व्हावी. म्हणजे कोणाचं चांगलं होतं म्हणजे देश चांगला होतो. टाळ्या वाजवा सगळ्यांना. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.